मी अरुण घोडके. शिवचिंतन. कर्नाटक स्वारीचे मुख्य उद्दिष्ट काय होते हे शिवरायांनी मालोजीबाबा घोरपडे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये समजून येते. ते पत्र असे: हाली आदिलशाही भलोलखान पठाणी घेतली. पाचशा लहान लेकरू नाव मात्र ते आपल्या कैदेत ठेवले आहेत आणि तख्त व छत्र विजापूरचा कोट पठाणांनी कब्ज केला आहे. काही गुमारून मिळाला नाही. एशियात दक्षिणेची पातशाहीत पठाण झाला ही गोष्ट बरी नव्हे. पठाण बळवला म्हणजे एक उपरी एक कुली दक्षिण्यांचे घर बुडविला, कोणास तगो देणार नाही. ऐसे आम्ही समजून हुजरात कुतुबशाह पातशाह याची पहिलेपासून रुजवात राखली होती. त्यावरून सांप्रत कुतुबशाहीने मेहरबानी करून हुजरात भेटीस येणे म्हणून दस्तखत मुबारक दस्तपंजी आणि फरमाने सादर केली. त्यावरून आम्ही येऊन हजरत कुतुबशाही मेहरबानीने भेटी घेतली. भेटीचे समयी बादशे अदब आहे की सिरबोही धरावी, तस्लीम करावी, परंतु आम्ही आपणावर छत्र धरले असे ही गोष्ट कुतुबशास मान्य होऊन सिरबोही धरणे तस्लीम करणे हे माफ केले. पातशाह तिकडून आले, आम्ही इकडून गेलो. पातशाही बहुत इज्जत होऊन गळ्यात गळा लावून भेटले. आम्हास हाती धरून जवळ बसवले. कित्येक मेहरबानी जाहीर केली. आम्ही जैसी रुजवात करून ये तैसी केली आणि कुतुबशाहचा व आपला घरी बरेपण करून घेतला. या उपरी राजकारणाविषयी हजरत कुतुबशाहने मदांना 50 व आम्हास एकत्रित करून ऐसा तह केला की जो काय उभयवर्गी तह द्यावा तो आपण कबूल करावा. ऐसा कुल मनसबा व गदार आम्हावर टाकेला. आपली पातशाही जितकी वाढवू तितकी वाढवणे, पठाणांची नेस्तनाबूत करणे, दक्षिणेची पातशाही आम्हा दक्षिणेची हाती राहो ऐसे करावे म्हणून तह केला. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.